नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवर। परत एकदा नाशिक महानगरपालिकेअंतर्गत कंत्राटी पद्धतीनेच म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे पदभरती करण्यात येणार आहे। आरोग्य विभागाअंतर्गत ही जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर त्याच्यामध्ये कुठली पदे भरून घेतली जात आहेत, त्याच्यासाठी किती पदे भरून घेतली जात आहेत, पगार काय भेटणार आहे, शैक्षणिक अर्हता, या सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक करायला मित्रांनो विसरू नका। तर चला सुरू करू। मित्रांनो, एकूण 9 ते 10 प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी इथे अर्ज मागविण्यात येत आहे। त्यामधील पहिलं पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट, हे पहिलं पद असणार आहे। त्याच्यामध्ये टोटल रिक्त पदे विद्यार्थी मित्रांनो 1 रिक्त पद इथे भरून घेतलं जात आहे आणि ते पण आहे ओपन उमेदवारांसाठी। शैक्षणिक अर्हता तुम्हाला MBBS विथ MD मायक्रोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट मधून तुमचं हे असणं अनिवार्य असणार आहे। पदस्थापनेचे ठिकाण म्हणजे तुमची पोस्टिंग होणार आहे नाशिकमध्येच होणार आहे आणि तुम्हाला दर महिन्याला इथे पगार मित्रांनो 75,000 रुपये तुम्हाला इतकं दर महिन्याला इथे पेमेंट पाहायला मिळेल। दुसरं पद आहे सर्जनचं। टोटल पदे 1 पद इथे भरून घेतलं जात आहे ओपन उमेदवारांसाठी इथे हे पद असणार आहे। एज्युकेशन मध्ये MBBS विथ जनरल सर्जरी DNB फ्रॉम इन्स्टिट्यूट मधून असणं गरजेचं असणार आहे। पोस्टिंग असणार आहे तुमची सातपूर इथे तुमची पोस्टिंग असणार आहे आणि 75,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला विद्यार्थी मित्रांनो इथे पेमेंट मिळणार आहे। तिसरं पद आहे पेडियाट्रिशियनचं, तिसरं पद असणार आहे। टोटल 1 पद इथे भरून घेतलं जात आहे। SC उमेदवार इथे फॉर्म भरणार आहे। एज्युकेशन मध्ये तुमचं MD PED DNB DCH फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट मध्ये असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर पदस्थापनेचं ठिकाण पोस्टिंग असणार आहे तुमची SNCU नाशिक रोडवर तुमची इथे पोस्टिंग असणार आहे आणि 75,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे वेतन मित्रांनो भेटणार आहे। चौथं पद आहे SNCU सिनियर मेडिकल ऑफिसर फुल टाइमचे पद असणार आहे। टोटल 1 पद इथे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतलं जात आहे। SC उमेदवार इथे फॉर्म भरतील। एज्युकेशन मध्ये तुमचं MBBS विथ DCH फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं तुमचे एज्युकेशन असणं अनिवार्य असणार आहे। SNCU नाशिक रोडवर तुमची इथे पोस्टिंग केली जाणार आहे आणि 60,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे वेतन मित्रांनो दिलं जाणार आहे। 5व्या क्रमांकाचं पद आहे सायचियाट्रिस्टचं, हे पद असणार आहे। फुल टाइम तुम्हाला पॉलिक्लिनिकचं हे पद असणार आहे। टोटल पदे इथे विद्यार्थी मित्रांनो 14 भरून घेतली जात आहेत। नो रिझर्वेशन इथे ऍप्लिकेबल असणार आहे। एज्युकेशन मध्ये तुमचं इथे MD सायकियाट्री DPM DNB फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल इंडिया तुमचं शिक्षण असलं पाहिजे। नंतर तुमचं पोस्टिंग विद्यार्थी मित्रांनो इथे वेगवेगळ्या जागी तुमचे पोस्टिंग असणार आहे। त्याच्या सातपूर असणार आहे, इंदिरा गांधी रोड, अशा प्रकारचे वेगवेगळे इथे पोस्टिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल। पगार तुमचं असणार आहे ₹2,000 पर विजिट तुम्हाला इथे भेटणार आहे। अशा प्रकारे फिक्स अमाऊंट असणार आहे ₹2,000, 100 पर केस बेसिसवर तुम्हाला इथे भेटणार आहे आणि तुम्हाला ₹5,000 पर विजिट असं तुम्हाला अप्पर लिमिट इथे पाहायला मिळेल। अशा प्रकारची इथे वेतन श्रेणी असणार आहे। नंतरचं पद असणार आहे मित्रांनो फुल टाइम मेडिकल ऑफिसरचं हे पद असणार आहे। टोटल पदे मित्रांनो 7 भरून घेतले जात आहेत। ST 7 पदांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत। शैक्षणिक पात्रतामध्ये MBBS फ्रॉम इन्स्टिट्यूट असं असणार आहे तुमचं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं। त्यानंतर तुमचं पोस्टिंग असणार आहे नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये तुमची इथे पोस्टिंग केली जाणार आहे। 60,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला मित्रांनो इथे पेमेंट दिलं जाणार आहे। 7व्या क्रमांकाचं पद असणार आहे मेडिकल ऑफिसर पार्ट टाइमचे पद असणार आहे। टोटल 16 पदे भरून घेतल्या जात आहे। 16 पदासाठी नो रिझर्वेशन इथे ऍप्लिकेबल असणार आहे। शिक्षण मध्ये तुमचं MBBS फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल इंडियाचं तुमचं शिक्षण असलं पाहिजे। UPCH नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियावर तुमची पोस्टिंग केली जाणार आहे। 2,000 रुपये तुम्हाला पर विजिट, 15 विजिट दर महिन्याला असणार आहे। मॅक्झिमम पेएबल तुम्हाला 30,000 रुपये तुम्हाला इथे दर महिन्याला पाहायला भेटेल। 8वं पद आहे ANMचं पद असणार आहे। टोटल 53 पदे इथे भरून घेतल्या जात आहे। त्याच्यामध्ये पाहू शकता ओपन साठी 20 आहेत, SC साठी 2, बाकीची सर्व माहिती तुम्ही इथे पाहून घ्यायची आहे। अशा प्रकारे टोटल 53 पदे इथे भरून घेतली जात आहे। शिक्षण तुमचं ANM कोर्स विथ रिकॉग्नाइज ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं असणं अनिवार्य असणार आहे। UPCH नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये तुमची इथे पोस्टिंग केली जाणार आहे आणि 18,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे वेतन दिलं जाणार आहे। 9वं पद आहे लॅब टेक्निशियनचे 9वं पद असणार आहे। टोटल 7 पदे विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतल्या जात आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्व कोणत्या पदासाठी किती जागे तिथे पाहून घ्यायचे आहेत। PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुरवलेली आहे। एज्युकेशन मध्ये तुम्हाला BSc
DMLT फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमध्ये असणं पाहिजे. नंतरचं तुमचं पोस्टिंग होणार आहे तुमची नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे. 17,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पेमेंट पाहायला भेटेल. त्यानंतरचं पद आहे फार्मासिस्टचं हे पद असणार आहे. टोटल पदे 4 भरून घेतल्या जाते. ST साठी 2 आणि ओपन साठी 2 अशा प्रकारे. एज्युकेशन मध्ये तुमचं B फार्मा D फार्मा अशा प्रकारचं लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहायला भेटेल. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये तुमचे इथे पोस्टिंग केली जाणार आहे. 17,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पगार पाहायला भेटेल. एक्सरे टेक्निशियन नंतरचं पद टोटल जागा 1 रिक्त जागा आहे. ओपन उमेदवार इथे फॉर्म भरतील. 12वी सायन्स प्लस डिप्लोमा ऑफ एक्सरे टेक्निक फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज असं तुमचं एज्युकेशन असलं पाहिजे. पोस्टिंग तुमची सातपूर इथे केली जाणार आहे. 17,000 तुम्हाला दर महिन्याला इथे पाहायला भेटेल. नंतरचं पद आहे 5th फायनान्स स्टाफ नर्स फिमेलचं हे पद असणार आहे. टोटल 67 पदे मित्रांनो इथे भरून घेतल्या जात आहे. ओपन साठी 22 आहेत. SC साठी बाकीची सर्व पदे तुम्हाला इथे पाहून घ्यायचे आहेत. एज्युकेशन मध्ये तुमचं JNM BSc नर्सिंग असं लागणार आहे. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये तुमची इथे पोस्टिंग केली जाणार आहे. 20,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पगार पाहायला भेटेल. नंतर आहे स्टाफ नर्स मेलचे पद असणार आहे. टोटल 6 पदे इथे भरून घेतले जात आहेत. SC साठी 1, NT साठी 1, OBC साठी 2, SCBC साठी 1 आणि EWS साठी 1 अशा प्रकारे 6 पदे इथे भरून घेतल्या जात आहेत. शिक्षण तुमचं JNM BSc नर्सिंग असं लागणार आहे. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये तुमची इथे पोस्टिंग असणार आहे. 20,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पगार पाहायला भेटेल. नंतरचं पद असणार आहे MPW मेलचे पद असणार आहे. टोटल 71 पदे मित्रांनो इथे भरून घेतले जात आहेत. ओपन साठी 23 आहेत. बाकी सर्व तुम्हाला इथे व्यवस्थित तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता पाहून घ्यायचं आहे. 12वी पास इन सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स फॉर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असं तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे. NMC एरियामध्ये तुमची ती पोस्टिंग म्हणजे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे आणि 18,000 तुम्हाला दर महिन्याला इथे पगार पाहायला भेटेल. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात निघाली. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सर्व पदे भरून घेतली जात आहेत. नंतर आहे अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 10 मार्च 2025 पासून 24 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. अर्ज स्वीकृत ठिकाण म्हणजे पत्ता तुमचा असणार आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग 3रा मजला राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका. इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची वेळ असणार आहे 10:30 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. अर्ज स्वीकृत पद्धत म्हणजे तुम्ही ऑफलाईन भरू शकता किंवा टपालने पोस्टाने तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे. नंतर आहे मित्रांनो निवड प्रक्रिया तुमची कशा प्रकारे केली जाणार आहे. पद क्रमांक 1 ते 7 या पदासाठी मित्रांनो तुमची 100 गुणांची एकूण हे निवड प्रक्रिया असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अंतिम गुणांच्या आधारे तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजच्या 50% असं करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर शेवटच्या वर्षात 50 मार्क पडले असतील तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला 50चे 25 असे मार्क भेटणार आहेत. म्हणजे 100चे तुम्हाला इथे 50 मिळणार आहेत असा हा फॉर्म्युला आहे. आणि त्यानंतर थेट मुलाखत होणार आहे. 1 ते 7 या पदासाठी तुम्हाला थेट मुलाखत घेतली जाणार आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट नॉलेजला 10 मार्क, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजला 10 मार्क, अशा प्रकारे लिडरशिप क्वालिटी 10 मार्क, एकूण तुम्हाला अशा प्रकारे इथे 50 गुण मिळणार आहेत. दोनची मिळून तुम्हाला इथे 100 गुण दिले जाणार आहे. एक पद क्रमांक 1 ते 7 या उमेदवारांसाठी. त्यानंतर पद क्रमांक 8 ते 14 या उमेदवारांसाठी तुम्हाला अंतिम वर्षाच्या गुणानुसार परत तो 50 मार्काचा फॉर्म्युला 50 गुण भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन तुमच्या लागणाऱ्या एज्युकेशनपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्याची एक्स्ट्रा 20 गुण मिळणार आहेत. आणि निगडित अनुभव म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी 6 गुण म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे. दर वर्षाला तुम्हाला ते 6 गुण एक्सपिरियन्स मध्ये भेटणार आहेत. तुम्ही 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लावू शकता, त्याचे तुम्हाला 30 गुण मिळणार आहेत. अशा प्रकारे एकूण इथे विद्यार्थी मित्रांनो 100 गुण तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिकेअंतर्गतची ही जाहिरात असणार आहे. ऑफलाईन PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ही ऑफलाईन PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर व्हिडिओ समजला नसेल तर PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्हाला डाउनलोड करून व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे. शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉब अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.